ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. शहरातील मच्छी मार्केट पारदीवाडा भागामध्ये 2 गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेत 30 मार्च रोजी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आहे. दिनांक 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली शहरातील मच्छी मार्केट पारदीवाडा भागात 2 गटात शाब्दिक बाचाबाची झाल्या. नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकावर दगडफेक केल्याने त्यात काही जण जखमी झाले. या प्रकरणात एका 19 वर्षीय युवकाने दिलेल्या तक्रारीत त्याच्यासह त्याची आई बहीण हे उभे असताना आरोपींनी त्यांच्या बहिणीस दगड मारल्याने हा दगड का मारला असे विचारल्या गेल्यानंतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सदर युवकाच्या बहिणीचा विनयभंग केला. तसेच त्याच्यासह त्याच्या आईस लाकडाने मारहाण केली. यावेळी साक्षीदार हे भांडण सोडवण्यात आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याने शहर पोलिसात 30 मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शेख परवेज, शेख फर्या, शेख चांद, अन्सार कुरेशी, रसूल बेग, शेख परवेज उर्फ फर्याचा मालक मुमतिक बागवान, सर्व राहणार अण्णाभाऊ साठेनगर, मस्तानशा नगर, मेहराज चौक यासह इतर 4 ते 5 जणांवर विनयभंगासह पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात परवेज उर्फ फर्या चांद शेख या चिकन विक्रेत्याने दिलेल्या तक्रारीत 29 मार्चला ते दुकानात असताना आरोपीने त्यांच्या चिकन दुकानात येऊन फुकट चिकन मागत असल्याने तुम्ही मागचे उधारीचे पैसे द्या, नंतर चिकन देतो असे म्हणतात. परवेज उर्फ फर्या यास शिवीगाळ करून त्यांच्या गल्ल्यातील पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी परवेज उर्फ फर्या यांच्यासह त्यांच्या भावास मारहाण करून त्यांच्या दुकानासमोर उभी असलेली मोटरसायकल फोडून 20,000 रुपयाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फर्यादीवरून सचिन उर्फ बंटी सुरेश चव्हाण, अमोल संतोष चव्हाण, डेव्हिड चव्हाण, सर्व राहणार मच्छी मार्केट पारदीवाडा हिंगोली या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी तात्काळ पोलिसाचा फौजफाटा घटनास्थळी रवाना केला. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय हिबारे यांच्यासह पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विटुबोने, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे बोधगिरे, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, संतोष ठेंगे, संजय मार्के, अमजद शेख, विकी उरेवार, अजहर पठाण, संतोष करे, गणेश लेकुळे, धनंजय क्षीरसागर, नितीन